Hello students, so we are continuing with this chapter units and measurements. This is the first chapter from class 11th. आतापर्यंत आपण सिलेबसमधले सगळे पॉईंट कवर केलेले आहेत. Each and every point we have covered which is given in the syllabus. So here I am getting some MCQs which are asked into exams, which may be a board exam or CET exam. We are having the CET oriented some questions. आता काही आपण इथं MCQ सॉल्व करणार आहेत जे CET ओरिएंटेशनने आपल्याला करायचे आहेत आणि त्या MCQची आपण सुरुवात करूया. ओके, पुस्तकात दिलेले जे MCQs आहेत ते MCQs आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. पहिला MCQ काय म्हणतोय बघा, L⁻1 M⁻1 T⁻2 इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर. यापैकी कुठल्या क्वांटिटीसाठी, फिजिकल क्वांटिटीसाठी हा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे तो फाइंड आउट करायचा आहे. याला जर तुम्ही SI युनिटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला, SI युनिटमध्ये आपण कसं लिहिणार आहे बघा. याला पहिला आहे लेंथ म्हणजे मीटर होईल, त्यानंतर आहे मास म्हणजे kg आणि त्यानंतर आहे टाईम तो -2 आहे म्हणजे पर सेकंड स्क्वेअर आहे. मग तुम्हाला जो दिलेला फिजिकल क्वांटिटीचा चार्ट आहे त्या चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर ॲक्च्युली व्हेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड, ॲक्झलरेशन असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्यानंतर आहे वर्क डन आणि आहे फोर्स. तर ह्या चार्टमध्ये चेक केलं तर हे युनिट कशाचं येतं आहे, फोर्स येतं आहे. सो फोर्स इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर सेकंड बघा, द एरर इन मेजरमेंट ऑफ द साइड्स ऑफ रेक्टँगल इज 1%. म्हणजे जो रेक्टँगल आहे ह्या रेक्टँगलची जर साईड आपण बघितली, असा हा रेक्टँगल आहे समजा, ह्या रेक्टँगलची ही साईड आहे ए, ही साईड आहे बी. एमध्ये किती एरर आहे, 1% एरर आहे आणि बीमध्ये किती आहे, 1% एरर आहे. सो ज्यावेळी तुम्ही ह्याचा एरिया काढता म्हणजे काय करता, ए मल्टिप्लाय बाय बी करता. सो ज्यावेळी ए मल्टिप्लाय बाय बी करता इथं पर्सेंटेज एरर 1 मल्टिप्लाय होत आहेत, ॲड होत आहेत. हे दोन्ही एरर काय होत आहेत, ॲड होत आहेत. सो याचा आन्सर काय असणार आहे, चेक करा, कॅल्क्युलेट करा कशा पद्धतीने याचा आन्सर येईल. अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. त्यानंतर बघा एक्झाम्पल MCQ नंबर 3, लाईट इयर इज द युनिट ऑफ. लाईट इयर कशाचं युनिट आहे, लाईट इयर हे डिस्टन्स मोजण्याचं युनिट आहे. डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी आर द सेम ॲज दॅट ऑफ. पहिल्यांदा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ mv². हाफ mv² म्हणजेच काय, mसाठी तर मास तो येणार kg बरोबर, v म्हणजे मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड. आता चेक करा, हेच युनिट आपल्याकडे जो टेबल आहे त्या टेबलमध्ये तुम्हाला कशासाठी बघायला मिळेल, डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल टू आर द सेम ॲज दॅट ऑफ kg मीटर पर सेकंड. kg मीटर पर सेकंड कशाचं आहे बघा डायमेन्शन. हे तुम्हाला जो मी चार्ट लिहून दिलेला त्या चार्टमधून तुम्हाला हे चेक करायचं आहे. कशाचं आहे सापडतंय का, चेक करा. जर तुम्ही टेबल चेक केला तर तुम्हाला कळेल की वर्क इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल युनिट. यातलं कुठलं फंडामेंटल युनिट नाही असा प्रश्न विचारला आहे. पहिला आहे सेंटीमीटर, त्यानंतर किलोग्राम, सेंटीग्रेड आणि वोल्ट. यातलं जे वोल्ट आहे हे वोल्ट काय आहे, हे डिराइव्ड क्वांटिटी आहे बिकॉज V इज इक्वल टू काय असतं, I × R, करंट इंटू रेजिस्टन्स. नेहमी लक्षात ठेवा V इज इक्वल टू काय असतं, I × R. सो डिराइव्ड क्वांटिटी आहे वोल्ट. सो दिस इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. त्यानंतर अजून काही MCQs आपल्याला सोडवायचे आहेत. बघा MCQ झालं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द फंडामेंटल युनिट असं विचारलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज फंडामेंटल युनिट असा हा प्रश्न आहे. चेक करा, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. फंडामेंटल युनिट काय असतात, फंडामेंटल युनिट म्हणजे काय, असे युनिट जे फक्त फंडामेंटल क्वांटिटीपासून बनलेले आहेत. सो पहिला ऑप्शन चेक केला तुम्ही, जर फोर्स ही फंडामेंटल क्वांटिटी नाही आहे त्यामुळे पहिला ऑप्शन तर नाही येणार. दुसरा ऑप्शन बी बघा, लेंथ, मास आणि टाईम हा असू शकतो.
मास, व्हॉल्यूम आणि हाईट, अगेन व्हॉल्यूम पण फंडामेंटल क्वांटिटी नाही आहे. मास, व्हेलॉसिटी, प्रेशर हे दोन्हीही फंडामेंटल क्वांटिटी नाही आहेत. सो आन्सर इज व्हॉट? आन्सर इज बी. द SI युनिट ऑफ एनर्जी इज अ जूल अँड इट इज इक्विव्हॅलंट टू काय असतं? 10⁻⁷ ERG, अर्श आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोमेंट ऑफ अ फोर्स? मोमेंट ऑफ फोर्स काय असतं बघा. जर तुम्ही चार्ट काढून बघितला मोमेंट ऑफ फोर्स, मी चार्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज आणि त्याचे डायमेन्शन्स दिलेले आहेत. ते डायमेन्शन्स तुम्ही चेक करून बघू शकता. मोमेंट ऑफ फोर्ससाठी कुठलं डायमेन्शन आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज डायमेन्शन? मोमेंट ऑफ फोर्स जो असतो, मोमेंट ऑफ फोर्स त्यासाठी डायमेन्शन असतं काय? तर kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. मग ह्या ABCDमध्ये कुठं डायमेन्शन दिसते बघा, इथं दिसतंय kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. सो बी इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. अ फिजिकल क्वांटिटी मे बी डिफाईन्ड ॲज, तुम्ही एखादी फिजिकल क्वांटिटी कशी डिफाईन करू शकता? द वन हॅविंग डायमेन्शन इज कॉल्ड ॲज अ फिजिकल क्वांटिटी. विच इज इमेजरेबल असू शकत नाही. विच हॅज अ वेट असं पण नाही आहे. विच हॅज अ मास हे पण आन्सर असू शकत नाही. m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻1 इज अन एक्सप्रेशन फॉर, कशाचं एक्सप्रेशन आहे? टेबल चेक करा. यू विल डायरेक्टली गेट दिस इज मोमेंटम. मोमेंटम काय असतं? kg मीटर पर सेकंड. दिस इज युनिट फॉर द मोमेंटम. बरोबर का? डायमेन्शन्स ऑफ साइन थिटा. आता साइन थिटाचे डायमेन्शन्स तुम्ही कसे लिहिणार? काय लिहिणार साइन थिटा डायमेन्शन? आता तुम्हाला सांगितलं आहे की डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक टर्म ज्या असतात त्यासाठी m0, l0 आणि t पण 0च असतं. सो D इज द राईट ऑप्शन. द युनिट ऑफ एनर्जी इज सेम ॲज द युनिट ऑफ. एनर्जी आणि कशाचं युनिट सेम असतं? इथं वरती आधीच क्वेश्चन आपण एक बघितलेला आहे. वर्क डन आणि एनर्जी ह्या दोघांचं युनिट कसं असतं? सेम असतं. डायन सेकंड स्टँड्स फॉर द युनिट ऑफ. डायन सेकंड स्टँड्स फॉर द युनिट ऑफ. पहिल्यांदा डायन कशाला म्हणायचं ते लक्षात घ्या आणि मग तुम्हाला समजेल की हे कशाचं युनिट आहे. डायनचा अर्थ काय? डायन हे जे युनिट आहे, डायन हे फोर्सचं युनिट आहे. लक्षात ठेवा, डायन हे कशाचं युनिट आहे? फोर्सचं युनिट आहे. आणि द फोर्स सेकंड म्हटलेलं आहे. सो फोर्स हा टाईमसोबत व्हेरी झालेला आहे, टाईमसोबत चेंज होतो आहे, त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो? मोमेंटम असं म्हणतो. दिलेल्या चार्टमध्ये जो दिलेला आहे तुम्हाला डायमेन्शनचा चार्ट, ज्याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटी, तिचं फॉर्म्युला आणि डायमेन्शन दिलेले आहेत. हा चार्ट तुमच्या नोटबुकमध्ये असेल, त्यातून तुम्हाला डायरेक्टली आन्सर मिळतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज कॅन बी रिटन ॲज kg मीटर स्क्वेअर. त्यानंतर एरियाचा (2) आणि सेकंड (3) इन SI युनिट्स. चेक करा बरं, जो टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा, त्याचं तुम्हाला आन्सर मिळेल. इट इज रेजिस्टन्स, ज्याला आपण ओहम म्हणतो ना, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. त्या रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स असू शकतात. सो हे डायमेन्शन तुम्ही चेक करू शकता. बघा काय डायमेन्शन दिलेलं आहे. kg मीटर स्क्वेअर, एरिया (2), सेकंड (3) इन SI युनिट. द नंबर ऑफ द सिग्निफिकंट फिगर्स इन. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. किती सिग्निफिकंट फिगर्स असतील बघा याच्यामध्ये? 1, 2, 3, 4, 5. 10⁻⁶ याला आपण पकडत नाही. सो 11.118 आहे, त्यामुळं टोटल फिगर किती असतील? 5 असतील. दिज आर द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. झिरो एरर ऑफ एन इन्स्ट्रुमेंट इंट्रोड्युसेस. झिरो एरर जो असते इन्स्ट्रुमेंटमध्ये, हा काय इंट्रोड्यूस करतो, म्हणजे काय इंड्यूस करतो? तर पहिलं दिलेलं आहे सिस्टमॅटिक एरर, रँडम एरर, पर्सनल एरर आणि डेसिमल एरर. सो यापैकी मोर करेक्ट आन्सर आहे कुठलं? सिस्टमॅटिक एरर. एकदा सिस्टमॅटिक एररबद्दल वाचून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट इज डिटरमाइंड बाय. मेजरमेंटची ॲक्युरसी आपण कशाने डिटरमाइन करू शकतो? तर डिटरमाइन करण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आहे तो म्हणजे काय? तर पर्सेंटेज एरर. म्हणजे किती %
हा एरर आहे आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये, त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो की आपला आन्सर किती ॲक्युरेट आहे. द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द अर्थ इज मेजर्ड बाय डायरेक्ट मेथड, डायरेक्टली बाय मीटर स्केल, स्पिरोमीटर मेथड आणि पॅरलॅक्स मेथड. सगळ्यांनाच माहिती आहे उत्तर काय आहे, पॅरलॅक्स मेथड. द डायमीटर ऑफ द पेपर पिन इज मेजर्ड ॲक्युरेटली बाय यूजिंग. जी पेपर पिन असते म्हणजे टाचणी असते बघा, टाचणीचं डायमीटर तुम्ही कसा मोजू शकता, काय वापरून मेजर करू शकता. मेजरिंग टेपने नाही करू शकत, कारण मेजरिंग टेप हा मोठा असतो. मीटर स्केल ही देखील फार मोठी असते. त्यानंतर वर्नियर कॅलिपर आणि मायक्रोमीटर स्क्रू गेज ह्या 2 डिव्हाइस आहेत. हे 2 उत्तरं असू शकतात, पण ह्यात पण मायक्रोमीटर स्क्रू गेज जो असतो तो वर्नियर कॅलिपरपेक्षा पण जास्त ॲक्युरेट किंमत काढू शकतो, कारण त्याचा मायक्रोमीटर स्क्रू गेजचा लिस्ट काउंट हा वर्नियर कॅलिपरपेक्षा पण कमी आहे. त्यामुळं सेकंड बी इज द राईट आन्सर. फॉर मेजरमेंट ऑफ मास ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज सुटेबल. जे छोटे छोटे सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात ना, त्यांचं मास तुम्हाला काढायचं असेल तर खालीलपैकी कुठली मेथड तुम्ही वापरू शकता. पॅरलॅक्स मेथड तर नाहीच वापरता येणार, कारण हे डिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरतात. दुसरं बघा, मास स्पेक्ट्रोग्राफ, यस ही एक मेथड तुम्ही वापरू शकता. बेस्ड ऑन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नाहीच वापरू शकत. आणि लिव्हर बॅलन्स तर शक्यच नाही. तुम्ही दुकानामध्ये जी वजन तांगडी असते ती वजन तांगडी वापरून तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता का, तर नाही करू शकत. सो आन्सर इज व्हॉट, मास स्पेक्ट्रोग्राफ. अँड ॲटॉमिक क्लॉक मेक यूज ऑफ. जे ॲटॉमिक क्लॉक असतं बघा, टाईम मेजरमेंटसाठी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा ॲटॉमिक क्लॉक. ह्या ॲटॉमिक क्लॉकमध्ये आपण कशाचा वापर केला जातो, कुठल्या ॲटमचा वापर केला जातो. एक CCM आहे हे तर आपल्याला नक्की माहीत आहे, पण CCM कुठला, तर CCM 133 ॲटम याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. ठीक आहे. त्यानंतर बघा, देर आर 2 stars S1 and S2 are located at distance D1 and D2 respectively. If D1 is greater than D2 then following statement is true. जर D1 हा ग्रेटर दॅन D2 असेल, म्हणजे इथं आपण थांबलेलो आहोत, इथं स्टार आहे S1 तर S2 आहे, हा D1 म्हणा आणि हा D2 म्हणू शकता. द पॅरलॅक्स ऑफ S1 अँड S2 आर सेम, हे असू शकत नाही, कारण पॅरलॅक्स म्हणजे हा अँगल असतो असा. मग हा स्टार इथं असेल तर हा अँगल असा असेल, हा इथं असेल तर हा अजून छोटा असेल. सो हे जे 2 अँगल आहेत ते वेगवेगळे असतात, त्यामुळं पहिलं तर नाही. त्यानंतर दुसरं काय दिलं आहे बघा, पॅरलॅक्स ऑफ S1 इज ट्वाईस ॲज S2. ट्वाईस ॲज S2 म्हणजे असं कसं आपण परफेक्टली सांगू शकत नाही ट्वाईस ॲज S2 आहे म्हणून. पॅरलॅक्स ऑफ S1 इज ग्रेटर दॅन पॅरलॅक्स ऑफ S2. पॅरलॅक्स ऑफ S1 इज ग्रेटर दॅन पॅरलॅक्स ऑफ S2. हे उत्तर ठीक आहे. आपण एकदा चेक करूया. पॅरलॅक्स ऑफ S2 इज ग्रेटर दॅन पॅरलॅक्स ऑफ S1. सो इथं ऑप्शन काय असणार आहे याचा, 17चा ऑप्शन डी. तर C आणि D ह्याच्यामध्ये तुम्ही क्लॅरिटी आणू शकता आणि D हे ऑप्शन आहे. 18वा क्वेश्चन बघा, इंटरेस्टिंग आहे. 0.00849 कंटेन्स किती सिग्निफिकंट फिगर्स, याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत. सो लक्षात ठेवा, 0 पासून म्हणजे डेसिमल पॉईंटमध्ये, डेसिमल पॉईंटच्या पलीकडे जेवढे 0 असतील, जोपर्यंत नॉन 0 नंबर येत नाही तोपर्यंत सगळे 0 कसे असतात, नॉन सिग्निफिकंट असतात. सो जरी तुम्हाला 0 म्हणजे 0.849 येत असलं तरी ह्यातलं 849 हे 3च कशा आहेत, सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर 19 नंबर क्वेश्चन बघा, 3.310 इंटू 10⁻² हॅज हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स. तर 3, 3, 1 आणि 0 ह्या 4 सिग्निफिकंट फिगर्स याच्यामध्ये असणार आहेत. सो ऑप्शन इज व्हॉट, बी. देन नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंडामेंटल क्वांटिटी. कुठली फंडामेंटल क्वांटिटी नाही आहे सांगा बरं मला. टेम्परेचर तर आहे, इलेक्ट्रिक चार्ज, मास आणि इलेक्ट्रिक करंट. सांगा कुठली फंडामेंटल क्वांटिटी इथं नाही आहे. सो व्हॉट इज इलेक्ट्रिक चार्ज, ही फंडामेंटल क्वांटिटी इथं असू शकत नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट युनिट ऑफ टाईम. आवर हे टाईमचं युनिट आहे,
नॅनो सेकंड आहे, मायक्रो सेकंड आहे, लाईट इयर. सो लाईट इयर इज अ नॉट युनिट, कारण लाईट इयर कशाचं आहे, डिस्टन्स युनिट आहे. अवकाशामध्ये लांबी मोजण्यासाठी लाईट इयर हे युनिट वापरलं जातं. या लाईट इयरबद्दल काही कोणाला शंका असेल, काय विचारायचं असेल तर मला मेसेज करा किंवा फोन करून विचारू शकता. आयडेंटिफाय द पेअर हुज डायमेन्शन्स आर इक्वल. टॉर्क अँड वर्क, स्ट्रेस अँड एनर्जी, फोर्स अँड स्ट्रेस, फोर्स अँड वर्क. डायरेक्टली आपला जो टेबल आहे तो टेबल दिला आहे तो रेफर करा. त्या टेबलमधून तुम्हाला ॲन्सर मिळेल. तर टॉर्क आणि वर्क असतात त्यांचे डायमेन्शन सेम असतात. चेक करून बघा तुम्ही टेबलमध्ये, प्रत्येकाचे डायमेन्शन तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23. अर्थ रेडियस इज 6371 किलोमीटर. द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द अर्थ रेडियस इज. पृथ्वीचा रेडियस किती दिला आहे, 6371 किलोमीटर दिला आहे. 6371 किलोमीटर आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ अर्थ रेडियस असं विचारलेलं आहे. सो हा किती असेल, अर्थ रेडियस किती असेल. आता किलोमीटरचं रूपांतर पहिल्यांदा मीटरमध्ये करून घ्या. म्हणजे काय होईल बघा, 6371 1 2 3 1 2 3 4 5 6 7. सो याला तुम्ही कसं लिहू शकता, 10⁻⁷ मीटर, 10⁻⁷ मीटर. सो 23चा जो क्वेश्चन आहे अर्थ रेडियससाठी, तर त्याचं काय येईल आन्सर, 10⁻⁷ मीटर असं येईल. सो दीज आर सम MCQs विच वी आर सॉल्व्ड हिअर. हे काही MCQs आहेत आपण सोडवलेले. पुन्हा एकदा सगळ्यांनी हे MCQs पूर्णपणे व्यवस्थित सोडवायचे आहेत. सो पुस्तकात दिलेले 5 MCQs आपण सोडवलेत आणि हे एक्स्ट्रा अजून 23 MCQ या ठिकाणी कवर केलेले आहेत. ठीक आहे. अजून काही खूप चांगले आणि छान MCQs मी घेणार आहे, जे आतापर्यंत काही विचारलेले असू शकतात किंवा हे जे क्वेश्चन आपण इथं घेतो आहे हे भविष्यात विचारले पण जाऊ शकतात. अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, अजून वेगवेगळे क्वेश्चन घेत राहणार आहोत. सो मीनवाईल नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्या चॅप्टरची एक्झरसाईज डिस्कस करूया की एक्झरसाईजमधले क्वेश्चन आपल्याला कसे कसे सोडवायचे आहेत. ओके, थँक्यू.